तर मित्रांनो आज आलेला आहे पोवायला तळ्याला. मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ पूर्ण बघा, खूप गंमत आहे बघा. कॅन वगैरे घेऊन जुळणी ती घाबरल्यावर का आजचा दुसरा दिवस आहे पोवायचा तिचा. घाबरल्या पण तितकीच, पण तिला पोवाय शिकायचं म्हणून तिला तळ्याला आणले. बघा मित्रांनो बऱ्याच वर्षातून आलोय बघा मित्रांनो इकडं. ऋतू लहान असताना मी आलेली इकडे तळ्याला, त्याच्यावर आत्ताच आले. चल भिवू नकोस तू, चल. एक छोटंसंच पाणी आहे, काटालाच पोवायचं, आतलंही जायचं नाही, आत जायचं नाही. परी लागल्या पुढं पुढं पळायला. चला ऋतुजा, तयार आहेस का? लय मोठा टास्क आहे बर का. बघा तयारी चालू आहे. ऋतू शिकते आता. ऋतुजाला आता पवाय शिकवायची. ऋतू या 4 दिवसात शिकलीच पाहिजे पवायला. डोक्यावर टावेल टाक. आई आता थांब किती जमी होऊ दे. पडले तिथं बघा मास. किती मोठं मास पडले तिथं. परी ये इथं दगडा बस तिथं पाण्यात, ऊन लागत नाही. जा बाळा. मला मित्रांनो पवायला काय येत नाही आम्हाला, पण तरी पण चालतंय. एवढं मोठं तळ मास. तर मित्रांनो बघितलं का तुम्ही, मासा भेटलाय. पवायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. मासा भेटलाय, मासा भेटला पाण्यात. ती बघा अजून पवायला लागली. तिच्याकडे मम्मीकडे सोडतो. हा ये. मित्रांनो आमचं झालेलं आहे पाहून. आता ह्या दोघींचं चाललंय. परी जा आतमध्ये, जा पप्पा इथे आतमध्ये. बघा मित्रांनो मस्त आहे. व्हिडिओ आवडला तर पेजला फॉलो करा.